उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करत आहे. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. हृदयविकाराचा झटका आल्यावरती पोलीस अंमलदाराने प्रसंगावधान राखत CPR देऊन वाचवलं भाजी विक्रेत्याचं प्राण. पोलीस आयुक्तालयाकडून शाबासकीची थाप. तर समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे यांच्या मागणीवरून बोधगया बौद्ध महाविहार मुक्तीसाठी शरद पवार सरसावले. येथील सरकारकडे बोधगया महाविहार मुक्तीसाठी करणार मागणी. आता बघूया सविस्तर बातम्या. शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे ड्युटीवर जात असताना वाटेतच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यूच्या उंबरठ्यावरती असलेल्या एका गरीब भाजी विक्रेत्याला त्यांनी तात्काळ CPR देऊन त्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या तातडीच्या व कर्तव्यनिष्ठ कृतीमुळे एका निरपराध नागरिकाचा जीव वाचलाय आणि ते प्रशंसेस पात्र ठरले. पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी व अंमलदार यांना CPRचं प्रशिक्षण प्रशिक्षित लोकांकडून देण्यात आलं होतं. लोकांच्या मदतीकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार कर्तव्यावरती असताना अचानक हार्ट अटॅक आल्यानंतर मदत व्हावी याकरिता हे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अंमलदार रामदास बमनराव गव्हाणे यांनी अत्यंत अभिमानास्पद कार्य केलं आहे. पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे हे घरून कर्तव्यावरती जात असताना वाटेतच दुपारी 1:30 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यूच्या उंबरठ्यावरती असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील गरीब भाजी विक्रेता रामकिसन श्रीधरराव सुलक्षणे वय 40 वर्ष राहणार पेशवेनगर छत्रपती संभाजीनगर यांना प्रसंगावधान राखून त्यांनी तात्काळ CPR देऊन त्यांचे प्राण वाचवलं आणि सिग्मा हॉस्पिटल येथे बेशुद्ध अवस्थेत दाखल केलं. त्यांच्या या तातडीच्या व कर्तव्यनिष्ठ कृतीमुळे एका निरपराध नागरिकाचा जीव वाचला. ही कार्यशैली नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे यांच्या या उल्लेखनीय कार्याचं मनपूर्वक कौतुक आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचा गौरव केलाय. अशा सजग व जबाबदार पोलीस दलामुळे समाजात माणुसकी आजही टिकून असल्याचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला येतोय. संबोधी अकादमी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी फेलोशिप प्राप्त झाली नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत शासनाच्या विरोधात निदर्शने आंदोलन केली. यावेळी त्यांनी एडियन सोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ठिकाणी आदिवासी हे विद्यार्थी आहेत जी टार्टी अंतर्गत या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी संबोधी अकादमी मध्ये इथे प्रशिक्षण ते घेत आहेत. ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे जे इन्स्टिट्यूट आहे हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करणारे इन्स्टिट्यूट आहे आणि यांची बॅच डिसेंबर पासून सुरू झाली. डिसेंबर पासून त्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले, मात्र जानेवारी फेब्रुवारी आणि या चालू मार्च महिन्यामध्ये त्यांना पैसे मिळालेले नाहीत. आता हे पैसे जे त्यांना मिळतात या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह इथे होतो. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहेत, गावखेड्यातून आलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडे पैसे जर नसतील तर ते या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अनेक प्रशिक्षण घेत आहेत हे विद्यार्थी पोलीस पूर्व प्रशिक्षण जे आहे, पोलीस भरतीसाठीचं पूर्व प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण घेतात. आता यामध्ये विद्यार्थ्यांना या बॅच अंतर्गत जे आहे तर सगळं साहित्य जे आहे त्या प्रशिक्षणासाठी लागणार ते दिलं जातं, स्टेशनरी दिली जाते, तसंच भत्ता दिला जातो. मात्र आता तो थकलेला आहे आणि 2 महिन्यापासून कुठली स्टेशनरी यांना मिळालेली नाही आहे, यांना जे साहित्य त्यासाठी लागतं ते मिळालेलं नाही आणि यांना पैसे देखील मिळाले नाहीत. अनेक विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण सोडून त्यांना गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे आणि ही परिस्थिती दुर्दैवाची आहे. या परिस्थितीचा मी निषेध करतो आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न जर टार्टी संस्थेने मार्गी नाही लावले तर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI लवकरच मैदानात उतरेल आणि मोठं व्यापक आंदोलन यासाठी उभारण्यात येईल. सर, आम्ही संबोधी अकॅडमीचे विद्यार्थी आहोत
आम्ही पोलीस प्रशिक्षण TRTI मार्फत इथं आमचे नंबर लागले। 6 महिन्याचं आम्हाला इथं प्रशिक्षण दिलं जातं, पण आमच्या आर्थिक गरजा जर आमच्याकडे नसल्या, पैसे बरोबर वेळेवर भेटले नाही, तर आम्ही कुठं पैसे मागावं, कुठून आम्हाला पैसे देईल? घरचे आम्हाला काही, समजा आदिवासी विभागातले आम्ही विद्यार्थी आहोत, तर आमच्या घरचे काही पैसे देऊ शकत नाही। प्रशिक्षणाला आलो कारण आम्हाला 10,000 रुपये आम्हाला मंथली पडणार आहे, तर आज पैसेच नाही भेटले तर मग आम्ही कोणाकडे जाऊ? किती महिन्यापासून त्रास होतोय तुम्हाला? आम्हाला 2 महिन्यापासून त्रास होत आहे सर। समस्या हीच आहे सर की मेसला गेलो जेवायला तर 2 टोमने आम्हाला ती काकू देते, म्हणजे जेवण धकायचं काही, मदत गिळायचं काही हेच नाही, अंदाजच नाही। आणि दुसरा विषय रूमचा, रूममध्ये गेलो तर काकू पुन्हा आम्हाला 2 शब्द टोचून बोलते, तर आम्ही मग काय करावं सर? आमच्या अकॅडमीची तेवढी नाही, दुसऱ्या अकॅडमीचे भेटले सर, आणि आमच्याच अकॅडमीचं असं चालू आहे, प्रत्येक वेळेस तेच होतंय। मागं 3 महिन्याचे समजा, पहिल्या महिन्याचे तर पडले, पण 2 महिन्याचा असा विषय झाला की पहिला 10,000 रुपये आम्हाला अगोदर द्यावं लागलं इथं, त्यामध्येच पूर्ण खर्च झाला। आणि हे 2 महिने, आता 2 महिने ते 10,000 वरून ठेवणं म्हणजे आमच्याकडे काहीच नाही आहे तसं। प्रमुख मागणी हीच आहे सर की आम्हाला लवकरात लवकर पैसे पडाव नाही, आणि पुढेही जो मंथली पैसे पडतात ना ते लवकरात लवकर टाकाव, म्हणजे आम्हाला अशा समस्याला पुढे जावं न लागत। बीड बायपास येथे हॉटेल आदर्शच्या विरुद्ध बाजूस असलेल्या 200 मिलीमीटर मुख्य जलवाहिनीवरती अनधिकृतरित्या पाईपलाईन करणाऱ्यांवरती पाईपलाईन करण्याचा गुन्हा करण्याआधीच कारवाई केल्याची घटना महानगरपालिकेच्या पथकाने उघडकीस आणली आहे। दिनांक 13 मार्च 2025 रोजी प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार मोहल्ला बीड बायपास येथे हॉटेल आदर्शच्या विरुद्ध बाजूस असलेला 200 मिलीमीटर मुख्य जलवाहिनीवरती अनधिकृत नळ कनेक्शन काही लोकांनी रात्रीतून अनधिकृत नळ घेत असल्याचा प्रकार प्राप्त झाल्याने सदरील ठिकाणी उपअभियंता महेश चौधरी, विशेष पथकातील अभियंता रोहित इंगळेंसोबत कनिष्ठ अभियंता अमित पांडागळे, लाईनमन ईसा तसेच अनधिकृत नळ शोध पथकाचे कर्मचारी वैभव भटकर, स्वप्नील पाईकडे, तमीज पठाण, तुषार पोटपिल्लेवार आणि सागर डिगोळे हे हजर झाल्यावर असं निदर्शनास आलं की सदरील ठिकाणी फक्त काही लोकांनी जलवाहिनीजवळ पाईप नेऊन ठेवले आहेत, पण ते अद्याप जोडले नाहीत आणि पुढे हे पाईप कुठे जात आहेत असं काढून बघितलं तरीही रस्त्याच्या मध्येच तसेच सोडलेले आढळल्यामुळे हे नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न कोण लोक करत होते हे अद्याप लक्षात आलं नाहीये, म्हणून उपरोक्त लोकांची नावे प्राप्त झाली नाहीये। राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजीनगर येथे 3ऱ्या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्ताने एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीमध्ये आयोजकांनी एडिओनसोबत बोलताना अधिक माहिती दिली। आमचे मित्र युवा नेते राजेंद्रजी कांबळे हे प्रत्येक वर्षाप्रमाणे त्यांनी धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे। त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात खऱ्या अर्थाने धम्म परिषदेसारख्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे। यातून समाज प्रबोधनाचं काम निश्चितच होत असते। या कांबळे साहेबांच्या धम्म परिषदेचे हे 3रं वर्ष आहे। गेल्या 2 वर्षाचा अनुभव हा अत्यंत यशस्वीपणे धम्म परिषद पार पडलेली आहे। लोक हजारोच्या संख्येने या धम्म परिषदेला लास्ट इयर उपस्थित होते। याही वर्षी मी धम्म परिषदेसाठी राजेंद्रजी कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम त्या समाजात निश्चितच प्रबोधन करेल। यापुढे जे काही ते धम्म मेळावा किंवा धम्म परिषद घेणार आहे त्या धम्म परिषदेला माझ्यासोबत जे काही माझे अनुयायी आहेत, माझ्या बंधू आणि भगिनी आहेत, त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेळाव्याचा जो काही कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचे पॉम्पलेट असतील, कार्यक्रमाचे जे आपल्याला घेण्याचा जे काही जो दिवस आहे 29 मार्च, तर त्या दिवसाचं त्यांनी प्रत्येक घराघरात किंवा आजूबाजूला जो काही परिसर आहे परिसरामध्ये एक छोट्याल्या मोठ्याल्या बैठका घेऊन हा धम्म मेळावा जास्तीत जास्त लोकसंख्याने कसा येईल, जास्त लोकसंख्या कशा म्हणजे जास्त लोकसंख्या कशी होईल आणि प्रत्येक माणसाच्या सोबत आपण कसे जोडले जाऊ आणि धम्माचा प्रसार कसा केला जाईल या संदर्भात आजूबाजूला जे काही आपले बौद्ध बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपण हा प्रसार पोहोचवला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येनं या मेळाव्याला सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो
की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आपला हा धम्म परिषद, हा धम्म मेळावा जो आहे मोठ्या संख्येनं साजरा करावा असे मी सर्वांना बौद्ध बांधवांना विनंती करतो। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांनी केलेल्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार येथील भिक्खू संघाच्या आंदोलनाला पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा दिला असून लवकरच पवार यांच्यासह प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळ यांना घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन महाबोधी महाविहार हे संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्याची विनंती करणार असल्याचं आश्वासन दिलं, अशी माहिती समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे। 1949च्या कायद्यान्वये बौद्ध गया येथील महाविहार हे 4 हिंदू 4 बौद्ध आणि 1 जिल्हाधिकारी असं मिळून 9 प्रतिनिधी त्याचं व्यवस्थापन करत असतात आणि त्या व्यवस्थापनामध्ये हिंदूचं बहुमत असल्यामुळे या मंदिराच्या परिसरामध्ये हिंदू धर्माच्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती आहेत त्या मंदिरामध्ये असणारे पुजारी त्या प्रथा तिथे पाळत असतात आणि जगभरातून या विहाराचं महत्त्व जगभरात असल्यामुळे जगभरातील बौद्ध उपासक उपासिका या मंदिराला भेट देण्यासाठी येतात। तेव्हा तिथे हिंदू पुजारी जाणीवपूर्वक बौद्ध धर्माच्या विरोधी असे वर्तन करतात किंवा चुकीची माहिती देत असतात आणि बौद्ध धर्माच्या बद्दल जगामध्ये देशामध्ये चुकीची माहिती जात असल्यामुळे अनेक वर्षापासून महाविहार हे संपूर्णतः बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध गया येथे बौद्ध विहाराच्या समोर अनेक भिक्खू उपोषणाला बसले आहेत, धरणे धरत आहेत आणि या आंदोलनाला देशभरासह जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे आणि या आमची सगळ्यांची रास्त मागणी आहे की ज्याप्रमाणे हिंदूची मंदिरे हिंदूच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांचे सगळे जे काही मंदिर देवस्थान त्यांचे जे आहेत ते सगळे मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत, मग बौद्ध गया येथील एवढं पवित्र जागतिक स्तरावरचं जे विहार आहे त्याच्यामध्ये 4 हिंदूचे प्रतिनिधी का, अशा पद्धतीचा सवाल सगळे बौद्ध उपासक करत आहेत आणि त्यांची ती रास्त मागणी आहे आणि म्हणून बौद्ध महाविहार हे सगळं बौद्ध बांधवाच्या ताब्यात द्याव्यासाठी आंदोलन सुरू आहे। म्हणून मी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा पाठिंबा या आंदोलनाला द्यावा अशी विनंती केली। सरांनी ती विनंती मान्य केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा या आंदोलनाला दिला आणि ते स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, प्रमुख भिक्खू, काही धार्मिक सामाजिक काम करणारे राज्यभरातले कार्यकर्ते, काही पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, संपादक यांना घेऊन लवकरच ते नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत, जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि भेट घेऊन त्यांना या विहाराच्या बद्दलचा प्रश्न समजावून सांगून ते विहार पूर्णपणे बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावा अशी विनंती करणार आहेत। लवकरच नितीश कुमार साहेबांची भेट होईल आणि हा प्रश्न सुटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा अग्रेसर राहील। जय भीम। जटवाडा रोडवरती मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये उघड्यावरती मांस विक्री करणाऱ्या 3 दुकानांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जटवाडा रोडवरील अतिक्रमणे काढण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आलाय।
झोन क्रमांक 4 अंतर्गत जटवाडा येथे होणाजी नगर रोडचं काम सध्या सुरू असून या ठिकाणी हातगाड्या व इतर अतिक्रमणे बऱ्याच प्रमाणावर असल्याने या ठिकाणी अडथळा निर्माण होत होता। याबाबत नुकतंच या ठिकाणी पाहणी केली होती। या रस्ता कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याकरिता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे, उप आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जटवाडा रोडवरील हातगाड्या व इतर अतिक्रमणे काढण्यात आली। तसेच या ठिकाणी उघड्यावरती मांस विक्री करणाऱ्या 3 दुकानांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे व त्यांची दुकाने निष्कासित करण्यात आली। या कारवाई दरम्यान 5 हातगाड्या, 5 लोखंडी बाकडे, लोखंडी टेबल, काउंटर आदी सामान जप्त करण्यात आलंय। सदर कारवाई इमारत निरीक्षक अश्विनी कोथळकर, अशोक कदम, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, पशुसंवर्धन विभागाचे लक्ष्मण फुले व अतिक्रमण व नागरी मित्र पथकाचे कर्मचारी यांनी पार पाडली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत 2019 व 20 मध्ये मंजूर विहिरीच्या पूर्ण झालेल्या कामाचं थकीत बिल त्वरित मिळावं या मागणीसाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा तालुका अध्यक्ष राजा अनंत सुरतकर यांच्या नेतृत्वाखाली आनंदा पांडुरंग बनकर व त्यांच्या परिवाराने खुलताबाद पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। शेवटी प्रशासनाने उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देत त्यांचं उपोषण यशस्वीपणे सोडण्यात आलं। मी आज या ठिकाणी दिनांक 12/3/2025 रोजी मौजे देवळाना बुद्रुक या ठिकाणी आनंदा पांडुरंग बनकर यांचं वय आहे 65 वर्ष, यांचा शेतीचा गट नंबर आहे 83। या ठिकाणी सन 2019-20 या सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून यांना विहीर अनुदान म्हणून मंजूर झालेली आहे आणि ती मंजूर झालेली विहीर यांनी 2 वर्षामध्ये पूर्ण केली आणि पूर्ण केल्याच्या नंतर यांना काही बरोबरीत बिल मिळायला पाहिजे होते। ते बिल मिळण्यासाठी थोडा विलंब झाला। विलंब झाल्याच्या नंतर काय झालं, यांची मानसिक परिस्थिती बिघडल्याच्या नंतर त्यांना पॅरलाइज झाल्यामुळे हे 2 वर्ष बिमार असल्यामुळे ते विहिरीचं काम करू शकले नाही। परंतु मग काय झालं, यांनी तब्येत सुधारल्याच्या नंतर पाहुणारावड्याकडून पैसे जमा केले आणि त्या विहिरीचं काम कंप्लीट केलेलं आहे। आणि काम कंप्लीट केल्याच्या नंतर काय झालं, हे बिल मागण्यासाठी पंचायत समितीला चक्रा मारत होते। परंतु गट विकास अधिकारी यांच्या ज्या समूहामध्ये जी मंडळी काम करते तर त्यांच्यापैकी कोणीतरी तोतया माणूस यांच्याकडे आला आणि त्यांनी त्या ठिकाणी या गरीब माणसाला पैशाची मागणी केली आणि पैसे इतके मागले की कोणी म्हणतो 20,000 द्या, कोणी म्हणतो 10,000 द्या। हे गरीब माणसं कुठून देतील? असा हा प्रकार झाल्याच्या नंतर यांनी मला यांची हकीकत मला सांगितल्याच्या नंतर मी माझ्या वरिष्ठांना, जिल्हाध्यक्षांना विचारलं का असं एक प्रकरण आहे, त्या प्रकरणाशी आपल्याला पक्षाच्या वतीने उपोषणाच्या माध्यमातून लढा द्यायचा आहे। तर आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं लाभार्थींना, तर मग त्यांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने तुम्ही तालुका पातळीवरून प्रेस मीडिया पत्रकार यांच्या माध्यमातून ते प्रकरण हाताळा आणि उपोषण टाका। देवळाना बुद्रुक तालुका खुलताबाद येथील रहिवासी असून त्यांचं सन 2020-21 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत 2.5 लाख विहिरीसाठी अनुदान मंजूर झालेले आहे। त्यानुसार संबंधितांनी 2022 अखेर बांधकाम व खोदकाम करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी खोदकाम केले आहे। त्यानुसार त्यांना संबंधिताला 2,11,767 रुपये देण्यात आलेले आहेत आणि उर्वरित बांधकामासाठी 38,233 ठेवण्यात आलेले होते। पण लाभधारकाने आता सध्या आम्हाला बांधकाम झालेली माहिती दिल्यानुसार आणि संबंधितांनी हे निवेदन दिल्यानुसार आम्ही आमच्या जिल्हा कमिटीला म्हणजे जिल्हा कमिटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संबंध समितीचे अध्यक्ष हे ॲडिशनल चीफ असतात। त्या कमिटीची निवड 17 तारखेला आहे। त्यामध्ये सदरील लाभार्थ्याचं मुदतवाढीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे। तरी संबंधिताचा 17 तारखेच्या मीटिंगमध्ये मंजूर झाल्यानंतर मार्च अखेरपर्यंत संबंधिताला उर्वरित 38,233 रुपये आमच्या कार्यालयाकडून देण्यात येईल एवढे या ठिकाणी आश्वासन देत आहे। रोटरी परिवार CNS मेगा जॉब फेअर 8 मार्च रोजी इंद्राबाई पाठक महिला महाविद्यालय येथे रोटरी परिवार संभाजीनगर, इक्विटास ट्रस्ट, इंद्राबाई पाठक महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा येथे संपन्न झाला। यात 33 कंपनी सहभागी झाल्या होत्या, तर शेकडो मुलांना रोजगार उपलब्ध झाले आहेत। एका छताखाली विविध नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात,
सर्व मुलामुलींना असेल त्या शिक्षणानुसार पण नोकरीची सुरुवात करावीत आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत व्हावी अशा हेतूने विश्वास मेळावा आयोजित करण्यात आला होता। सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी फिरणं खर्च करावा लागू नये म्हणून हा मेळावा आयोजित केला गेला। यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उल्हास शिवूरकर होते। त्यांनी शिक्षणाव्यतिरिक्त अनुभवातून कस लागतो म्हणून मुलांनी नोकरीसाठी प्रयत्न करावेत, अनुभव घ्यावेत। ही एका ठिकाणी तुम्हाला इतक्या कंपनी येऊन नोकरीची संधी मिळते, खूप उत्कृष्ट गोष्ट आहे। तुम्ही तुमच्या मित्रांना पण याची माहिती द्या असं सांगितलं। पीडीजी सुहास वैद्य यांनी शुभेच्छा दिल्या। प्रकल्प प्रमुख रोटे स्वाती स्मार्त यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला। प्राध्यापक डॉक्टर सुनीता बाजपेयी यांनी महाविद्यालय हे विद्यार्थिनीच्या कल्याणासाठी आहे, हे सर्व उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करेल असं सांगितलं। माधुरी मुसळे यांनी इक्किटस ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली। रोटरियन केतकी कुलकर्णी हिने प्रास्ताविक केलं। या मेळाव्याला खूपच छान प्रतिसाद मिळाला। यामध्ये एकूण 721 मुलाखती झाल्या, 293 मुली शॉर्टलिस्ट झाल्या, 40 जणांना नोकरी मिळाली तर 18 मुलींना सुद्धा जॉब मिळाले। महिला दिनाच्या दिवशी मुलींना जॉब मिळाले, त्या सक्षम झाल्या आहेत, हे आज जॉब फेअरचं यश आहे अशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली। यासाठी स्वाती स्मार्त, सरिता लोणीकर, माधुरी सांगवीकर, डॉक्टर माधुरी जोशी, समता फणसकर, डॉक्टर अंजली भालचंद्र, क्षितिज चौधरी, हसन सिद्दीकी, डॉक्टर गणेश कुलकर्णी, रामेश्वर पवार, मनोज देशमुख, राहुल बोधनकर, पल्लवी कुरुडकर, निवृत्ती गजभारे, वैभव उकरडे, निलेश त्रिभुवने, डॉक्टर दिलीप दोडके, विवेक कानडे, हसमुख सोमय्या, उल्हास मराठे, अशोक मतसागर, भारत चोपडे, सागर खराडे या सर्व सह रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतला। जॉब फेअरतर्फे आज आम्ही जे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत ते तिथं आज महिला दिनाच्या निमित्त ह्या सगळ्या मुलींना जॉब मिळाला आहे, तर त्याचा आम्हाला अतिशय आनंद होतोय। तर आता ह्या सगळ्या जणी सांगतील। बोल ना। माझं नाव पल्लवी प्रसाद जोशी आणि धूतमध्ये झालेलं आहे काम माझं, आणि तिथे मला जास्त आनंद झाला आहे की माझं लोकलला पण आहे आणि पुण्याला पण वर्किंग असल्यामुळे टेन्शन नाही आहे। कुठे माझं नाव प्राजक्ता डे। या सगळ्यांना मिळालं। माझं नाव आकांक्षा काकडे। आणि मला इथे जॉब ऑफर लेटर भेटलंय आणि आम्हाला आनंद होत आहे खूप जास्त। माझं नाव गायत्री गणेश शिंदे, मला इथे जॉब ऑफर लेटर मिळाले त्याचं मला। माझं नाव श्रद्धा निकम, मला इथे जॉब ऑफर लेटर मिळालं आहे त्याच्याबद्दल। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। हृदयविकाराचा झटका आल्यावरती पोलीस अंमलदाराने प्रसंगावधान राखत CPR देऊन वाचवलं भाजी विक्रेत्याचं प्राण। पोलीस आयुक्तालयाकडून शाबासकीची थाप। तर समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे यांच्या मागणीवरून बोधगया बौद्ध महाविहार मुक्तीसाठी शरद पवार सरसावले। येथील सरकारकडे बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी करणार मागणी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।